दुसऱ्या दिवशी सकाळीच नम्रताताईंनी घरातील कामे आटोपली. स्वयंपाक वगैरे करून ठेवणीतील नवी साडी घालून तयार झाल्या. अशोकराव सुद्धा तयार झाले होते. त्यांची ही तयारी पाहून आजीला यांचं नेमकं काय चाललंय ते कळत नव्हते. एकतर अशोकराव गुजरातहून सरळ आपल्या घरी न येता नम्रताताईंना आणायला गेले होते. ईश्वरीताईंनी सुद्धा झाल्या प्रकाराबद्दल त्यांच्या आईला काहीच सांगितले नव्हते. आजीला वाटले होते की घरी आल्यावर अशोकराव नम्रताताईंना नीट वागवणार नाही, त्यांना सतत टोमणे देतील, बोलणार नाहीत. पण काल रात्री जेव्हा आजीने घरातील खिडकीतून दोघांनाही रात्री शतपावली करत बोलताना पाहिले, तेव्हापासून आजीच्या मनात जरा धाकधूक होतीच. आपण नम्रताताईबद्दल त्याच्या मनात इतके भरले तरीही हा तिच्याच बाजूने गेला की काय, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. त्यातच अशोकरावांनी त्यांच्या लाडक्या लेकीबद्दल काहीच गोर व द्वार काढले नाहीत. त्यांना वाटले होते की अशोकराव आल्याबरोबर ईश्वरीताईंचे आणि तिच्या घरच्यांचे गुणगान करेल. ईश्वरीताई त्यांना घेऊन विजयच्या घरी जाणार होती, याची कल्पना ईश्वरीताईने आजींना आधीच दिली होती. मग त्या दृष्टीने विचार केला तर अशोकरावांनी नम्रताताईंना आणायला नको होते. तेही इतक्यात तडक जाऊन आणणे तर खूप कठीण होते. मग एका दिवसात अशी काय जादूची कांडी फिरवली नम्रताताईंनी की अशोकराव तिच्या बाजूने झाला, या विचाराने आजी चिडचिड करत होत्या. मग नम्रताताई समोर आल्यावर आजी त्यांना म्हणाली, काय ग, नवीन साडी घालून कुठे चालली आहेस? अंकिताच्या सासरे जात आहोत आई, नम्रताताईंनी उत्तरले. काय अशोकला सांगितले का जाण्याबद्दल? तो कधीच तुला जायची परवानगी देणार नाही, आजी तावातावाने म्हणाल्या. ते सुद्धा येत आहेत सोबत, नम्रताताईंनी सांगितले. काय, तो सुद्धा येणार आहे? ज्या मुलीने त्याच्या मनाचा मर्यादेचा विचार केला नाही त्या मुलीला भेटायला जाणार अशोक? आजी मोठ्याने म्हणाली. हो आजी, अंकिता मुलगी आहे माझी आणि तिच्या सुखाचा विचार करणं माझं कर्तव्य आहे. अशोकराव मागून येत म्हणाले. अरे तू सगळं विसरला आहेस का? झालेला अपमान आठवत नाही का तुला? अंकिताच्या आजीने विचारले. माझा मान अपमान माझ्या मुलीपेक्षा जास्त वरचढ नाही आई. माझ्यासाठी सगळ्यात आधी माझं कुटुंब आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी, अशोकराव म्हणाले. अरे तू काय बोलत आहेस? हिने एखादी जादूची कांडी फिरवली का तुझ्यावर? तुला काहीच कसं आठवत नाही आहे की बायका मुलांच्या पुढे बाकीचं सगळं विसरला आहेस? तुझ्या बहिणीचा अपमान आठवत नाही का तुला? आजी म्हणाली. आयुष्यभर मी माझ्या बहिणीला खूप मान दिला आई, पण तिने काय केलं माझ्यासोबत? ते आपल्याला काही कुटुंबाचा भाग वगैरे मानत नाही. तिच्यासाठी आपण गरीब भिकार माणसं आहोत. अशोकराव मोठ्याने म्हणाले. काय काय बोलत आहेस तू? ईश्वरीताई सतत आपला विचार करत असते, म्हणूनच नाही का तिने अंकितासाठी एवढं श्रीमंत स्थळ आणलं होतं? तू तर पाहिलं असशीलच ना विजयचं घर? आजी नकळतपणे बोलून गेली. म्हणजे हे सगळं तुलाही माहीत होतं आई? अशोकरावांनी विचारले. माहिती आहे असे नाही, पण बोलता बोलता सांगितले तिने ईश्वरीने, आजी चाचरत म्हणाली. बस एवढंच सांगितलं का? आणखीन काही? अशोकरावांनी विचारले. आणखीन तर काही नाही. काय झालं? काही झालंय का? आजीला आता काळजी वाटत होती. आता मात्र अशोकराव त्यांच्या आईला सगळं काही सांगणार. त्याआधी ईश्वरीताईंनी नजरेनेच त्यांना इशारा केला आणि ते गप्प बसले. आता मात्र आजी अस्वस्थ झाली. आजी अशोकरावांना म्हणाले. मला सांग, तुला काय म्हणायचं आहे ते? काही नाही आई, मला जायचं आहे. वेळेवर पोहोचलेले बरे, नाहीतर यायला उगाच उशीर व्हायचा. येतो आम्ही, असे म्हणत अशोकराव आणि नम्रताताई तेथून निघाले. बाहेर निघाल्यावर अशोकरावांनी नम्रताताईंना विचारले. तू का मला थांबवलंस? आईला सत्य सांगण्यापासून? एकदा का आईला कळलं असतं तर ती सुद्धा ईश्वरीताईंना समजून गेली असती, अशोकराव म्हणाले. तेच तर नको होतं, नम्रताताई उत्तरले. म्हणजे? अशोकरावांना न कळाल्याने त्यांनी विचारले. म्हणजे त्यांना जर ईश्वरीताईचे त्यांच्या माहेराबद्दल असणारे विचार कळले असते तर त्यांना किती वाईट वाटले असते. कोणत्याही आईला आपल्या मुलीबद्दल असे कळले तर तिला वाईटच वाटेल. त्यांना ईश्वरीताईचा खूप अभिमान वाटतो. ईश्वरीताई दूर जरी असल्या तरी आईंना त्यांचा खूप आदर वाटतो. आपण जर त्यांना सगळे खरे सांगितले तर त्यांच्यापासून हा आधार हिरावून घेतल्यासारखे होईल. या वयात त्यांना या सगळ्याचा सामना करावा लागणे बरे नाही, नम्रताताईंनी सांगितले. या दृष्टीने तर मी विचार केला नव्हतो. तू किती विचार करतेस ग घरादाराचा? खरं तर तुझ्यामुळे आपल्या घरात आनंद आहे.
धैर्य आहे आणि मला आज या गोष्टीची जाणीव होत आहे. अशोकराव म्हणाले, यात नवल ते काहीच नाही, कारण प्रत्येक स्त्री आपल्या संसाराचा इतकाच विचार करते. आपल्या घरात आनंद नांदावा याच दृष्टीने त्या आयुष्यभर प्रयत्नशील असतात. नम्रताताईंनी सांगितले, खरंच तुझं बायकांचं आयुष्य घराला घरपण देण्यातच निघून जातं आणि आम्ही पुरुष याच गैरसमजात असतो की बायकांना काय काम असतं. पण त्यांच्या इतकी भावनिक गुंतवणूक करणे पुरुषांना एका जन्मात शक्य होणार नाही, अशोकराव म्हणाले. आणि मग दोघेही अंकिताच्या घरी जायला निघाले. लक्ष्मीताई आणि अंकिता दोघेही त्यांची आतुरतेने वाट पाहत होत्या. पण अंकिताच्या मनात अजूनही थोडी धाकधूक होती, कारण नम्रताताईंनी फक्त आम्ही भेटायला येतोय एवढेच कळवले होते. पण समाधानराव अजूनही आपल्यावर रागवलेले असतील या भावनेने अंकिता जरा घाबरलीच होती. अशोकराव आणि नम्रताताई अर्ध्या तासात अंकिताच्या सासरी पोहोचले देखील. त्यांना पाहून अंकिताला खूप आनंद झाला. लक्ष्मीताई आणि समाधानराव सुद्धा आनंदी होते. कार्तिकला सुद्धा आज सुट्टी घेऊन घरीच थांबायला सांगितले होते, पण त्याला एक अर्जंट काम असल्याने तो तालुक्याला गेला होता. तो सुद्धा एवढ्यात पोचणारच होता. समाधानरावांना पाहून अशोकरावांनी हात जोडले. तेव्हा समाधानराव त्यांना म्हणाले, अहो, हात काय जोडताय मेहुणे, कारण माझ्या हातात सध्या तेच आहे. तुम्ही माझ्या मुलीसाठी जे काही केले त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून तुमचे आभारच मानू शकतो. आणि मी तुमच्याशी ज्या कोरडेपणाने वागलो यासाठी माफी मागू शकतो. यापेक्षा जास्त माझ्या हातात काहीच नाही, अशोकराव म्हणाले. असे नका म्हणू. खरं तर तुम्ही तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून दिले त्याबद्दल आम्हीच तुमचे आभारी आहोत. पोरीच्या येण्याने घर नुसतं गजबजल्यासारखं वाटतंय. आमची फार इच्छा होती की आम्हाला एखादी मुलगी असती तर छान झाले असते, पण अंकिताच्या रूपात आम्हाला मुलगी मिळाली, समाधानराव म्हणाले. या तुमच्या मनाचा मोठेपणा आहे भाऊजी. तुम्ही नेहमीच मला माझ्या चांगल्या वाईट काळात साथ दिलीत. भाऊजी असून सुद्धा मोठ्या भावासारखे मदतीला धावून आलात. पण मी मात्र तुमच्या मनाचा मोठेपणा समजू शकलो नाही. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, अशोकराव म्हणाले. जाऊ द्या, चुका आपल्याकडूनच होणार ना. शेवटी आपण माणसे आहोत. पण चूक लक्षात आली की लगेच कबूल करून मोकळं होऊन जायचं आपल्या हातात असतं, समाधानराव म्हणाले. समाधानरावांचे बोलणे ऐकून अशोकरावांना मनापासून समाधान वाटले. अंकिताची आई आणि तिचे सासू या दोघी सुद्धा आतमध्ये बोलत बसल्या होत्या. अंकिताला मात्र तिच्या बाबांची काळजी लागून होती. बाबा आल्यावर आपल्याशी बोलायला आले नाही याची हुरहुर तिला लागली होती. मग जेव्हा यांच्या गोष्टी संपल्या तेव्हा अंकिताचे बाबा अंकिताकडे आले आणि अंकिताला विचारले, कशी आहेस बाळ. बाबांच्या आवाजात पूर्वीसारखीच काळजी आणि प्रेम जाणवलं अंकिताला. इतक्या दिवसात मनावर असलेला तिचा ताण निघून गेला होता. उत्तरादाखल ती फक्त चांगली आहे एवढीच बोलू शकली. आज डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. तिच्या बाबांनी तिच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते. आपण अंकिताच्या बाबतीत खूप चुकलो याची जाणीव त्यांच्या मनाला पुन्हा एकदा झाली. तिचे अश्रू पुसत ते म्हणाले, आता रडायचं नाही. आता हा तुझा बाप तुला आणखीन दुःखात नाही पाहू शकत. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन हे वचन दिले होते, पण मी मात्र स्वतःच्या हातानेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालो होतो. पण आता नाही. आता हा तुझा बाप काहीही झालं तरी तुझ्या पाठीशी असेल. तुझ्यासाठी तुझ्या माहेरचे दरवाजे नेहमीच खुले राहतील. अंकिताला बाबांचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. पण बाहेरून येणाऱ्या कार्तिकने सुद्धा त्यांचे बोलणे ऐकले होते, तेही अर्धवट. त्यामुळे त्याचा असा समज झाला की अंकिता इथे सुखात नाहीये. म्हणूनच तिचे बाबा तिचे अश्रू पुसत तिला तिच्या माहेरचे दरवाजे उघडे आहेत असे म्हणत आहेत. म्हणजे अंकिता या लग्नाने खुश नसेल का, हा विचार त्याच्या मनात डोकवू लागला. कार्तिक आल्यावर अंकिताच्या बाबांनी औपचारिकता म्हणून त्याची विचारपूस केली. सगळेजण कार्तिकसाठी जेवायला थांबले होते. मग सगळ्यांनी एकत्र जेवायला सुरुवात केली. सगळेच आनंदात होते. मात्र अंकिताच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. जेवण वगैरे झाल्यावर सगळेजण गप्पा करत बसले. थोड्या वेळाने अंकिताचे आईबाबा घरी जायला निघाले. निघताना ते समाधानरावांना म्हणाले, लग्न झालं तेव्हापासून
अंकिता एकदाही घरी आली नाही. माझी अशी इच्छा होती की अंकिताला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जावे. तुमची हरकत नसेल तर 8-10 दिवसांनी मी तिला घ्यायला येईल. अहो, परवानगी काय मागताय? तुमचीच मुलगी आहे. जेव्हा वाटेल तेव्हा न्या तिला, समाधानराव म्हणाले. हे ऐकून अशोकरावांना खूप समाधान वाटले. नम्रताताई आणि अशोकराव दोघेही घरी निघून आले. अशोकरावांच्या चेहऱ्यावर आज अनेक दिवसांनंतर स्थैर्य दिसून येत होतं. अंकितासुद्धा कधी नव्हे इतकी खुश दिसत होते. आज कार्तिकच्या मनाला सुद्धा वेगळ्याच विचारांनी घेरले होते. त्याला वाटत होते की आपण अंकितावर प्रेम करायला लागलो, पण अंकिताच्या मनात आपल्याबद्दल काय आहे हे आपल्याला माहीतच नाही. आपण तिला गृहीत धरले का हा विचार त्याच्या डोक्यात वारंवार डोकावत होता. इतक्या दिवसात अंकिता आपल्यासोबत कधीच प्रेमाने वागली नाही. आपल्याला आधी तिचा राग आला होता, पण हळूहळू ती आवडायला लागली. पण एवढे दिवस सोबत असूनसुद्धा तिच्या मनात माझ्याबद्दल तशा भावना नाही आहेत. म्हणजे असत्या तर आपल्याला जाणवल्या असत्या ना. आपल्याप्रमाणे तिचे लग्नसुद्धा नाईलाजास्तव झाले आहे. पण आपण या लग्नाला स्वीकारले, मात्र अंकिताने अजूनही आपल्याला स्वीकारले नसेल का? म्हणूनच तिच्या बाबांना पाहून ती एवढी आनंदी दिसत होती. पण इतके दिवस माझ्यासोबत कधी एवढ्या आनंदात दिसली नाही. तिने तिच्या बाबांना तेच सांगितले असेल का? एवढ्या दिवसातून आजच का तिचे बाबा तिला माहेरी घेऊन जातो असे म्हणाले? अंकिताने त्यांना असे सांगितले असेल का की तिला इथे राहायचे नाही? म्हणूनच डोळ्यातून आसवं गाळत होती का ती? अंकिताच्या मनात नेमकं काय सुरू असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता. इतके दिवस सोबत राहूनही तिने कधीच आपल्याकडे त्या नजरेने बघितले नसेल का? हा प्रश्न त्याला राहून राहून छळत होता. अशातच दुसऱ्या दिवशी तो जेव्हा ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, कार्तिक, थोडा थांब. तुझ्यासोबत अंकिताला सुद्धा घेऊन जा. तिला सुद्धा तिच्या कॉलेजमध्ये जायचे आहे. तिचं कॉलेज सुरू झाले. तिला काही पुस्तके वगैरे हवे असतील तर ते घेऊन दे आणि संध्याकाळी येताना तिला सोबत घेऊन ये. कार्तिक काही बोलणार इतक्यात अंकितामध्येच म्हणाली, कशाला त्यांना त्रास आत्या? मी बसने किंवा ऑटोने जाईन ना. त्यामध्ये त्रास कसला? गाडीवरच जायचं आहे. तो तिथे जात आहे. एका शहरात जाताना वेगवेगळे जाण्यात काय अर्थ आहे? अगं पण तिला नाही यायचं माझ्यासोबत. तर राहू दे, कार्तिक त्रासिक स्वरात म्हणाला. असे म्हणून तो घरातून बाहेर निघून सुद्धा गेला. अंकिता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. कार्तिकच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत हे लक्ष्मी आत्याने आधीच हेरले होते. आज त्याचे वागणे पाहून त्यांना त्याची खात्री पटली. त्या अंकिताजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अंकिता, तुझे आणि कार्तिकचे काही भांडण झाले आहे का? नाही आत्या, अंकिता म्हणाली. तुझी कार्तिक बाबत काही तक्रार आहे का? आत्याने विचारले. नाही, अंकिता म्हणाली. मग तू त्याच्यासोबत जायला नकार का दिलास? आत्याने विचारले. म्हणजे मी नकार नाही दिला, पण मला वाटलं त्यांना आवडणार नाही माझे त्यांच्यासोबत जाणे, अंकिता म्हणाली. असं का वाटतंय तुला? त्याला आवडलं नसतं तर तो तसा बोलला असता ना. पण स्वतःहून नाही म्हणालीस. अशाने कसे चालेल? आता तुम्ही नवरा बायको आहात. तुला आता नेहमीच कॉलेजला जावं लागेल. मग काय दोघेही वेगवेगळे जाणार आहात का? आणि तू त्याच्यासोबत जायला नकार दिल्यावर त्याचा चेहरा किती पडला होता ते तू पाहिलं नाहीस का? आत्या म्हणाली. आता मात्र अंकिता गप्प होती. मग लक्ष्मी आत्याने पुढे तिला म्हणाली, मी खूप दिवसांपासून पाहत आहे अंकिता, तो घरात एकदमच मोकळी वावरतेस, पण कार्तिक असला की अवघडल्यासारखे वावरतेस. आधी तो सुद्धा तसाच वागायचा, पण आता त्याचे वागणे बदलले आहे. तो तुझ्या आजूबाजूला असला की आनंदात असतो. म्हणून मला वाटतं की तू आता तुझं अवघडेपणा जरा सोडलं पाहिजे. लग्न म्हणजे फक्त सासू सासऱ्यांची सेवा, घरकाम, फक्त एवढंच नाही. तुम्ही दोघांनी आता सामान्य नवरा बायको सारखे वागायला काहीच हरकत नाही. तो त्याच्या बाजूने प्रयत्न करतोय ते दिसत आहे मला. लगेच एकमेकांना नवरा बायको माना असेही म्हणत नाही आहे मी, पण तुझ्या बाजूने मात्र काहीच प्रयत्न नाहीत. अशाने तुमच्यात असलेला दुरावा वाढत जाईल. आता तुम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवे. त्यासाठी तुम्हा दोघांना थोडा वेळ सोबत घालवायला हवा.
तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, पण निदान समजून घेण्याची सुरुवात तरी करा, लक्ष्मी आत्याने सांगितले. अंकिता काहीच बोलत नव्हती. तिने होकारार्थी मान हलवली. इकडे कार्तिक मात्र अंकिताचाच विचारात होता. अंकिताला आपल्यासोबत यायचे नसेल असा त्याचा समज झाला होता. अंकिताला आपण आवडत नसो, तसेही तिचे लग्न तिच्या मर्जीने थोडीच झाले आहे. आपण तिच्या प्रेमात पडलो, पण ते आपल्या प्रेमात नाही. त्यामुळे आता आपण आपल्या भावनांवर जरा आवर घालायला हवा, असा विचार करून तो त्याच्या कामाला लागला. पण मनातून तो खूप नाराज होता. तो त्याच्या मनातील भावना तिला सांगणार होता, पण तिच्या अशा तुसक्या वागण्याने त्याने तिला काहीच न सांगायचे ठरवले. त्या दिवशी ती कॉलेजला बसने गेली, पण तिच्याही मनात विचारांनी थैमान घातले होते. आपण चुकीचं वागतोय का याची जाणीव तिच्या मनाला झाली. आपण सकाळी त्याच्यासोबत जायला हवे होते, पण आधी त्यानेच तर सांगितले होते की माझ्याशी फक्त कामापुरते बोलायचे. पण मग लगेच तिला आठवले की त्याने त्याच्या वागण्याबद्दल तिची माफीसुद्धा मागितली होती आणि आता तो तिच्याशी हसून बोलायचा, तिला काय हवं नको ते विचारायचा, तिच्या मागे पुढे घुटमळायचा. त्याच्या मनात आपल्याबद्दल नेमके काय विचार असतील? तो आपल्याला बायको मानू लागला असेल का? आणि आपण का नाही एवढे दिवस का नाही त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला? आपण आपल्याच दुःखात आणि विचारात होतो. बाबा बोलत नाहीत, नाराज आहेत म्हणून आपण आपल्या नात्याला कधी गांभीर्याने घेतलेच नाही. आपण आपल्या दुःखाचा, परिस्थितीचा भाव केला, पण कार्तिकच्या मनाचा कधी विचार केलाच नाही. मनाने खूप चांगला आहे, आपण त्याच्यावर अन्याय करत आहे का? अशा एक ना अनेक विचारांनी तिच्या डोक्यात थैमान घातले होते. ती कॉलेजमध्ये गेली, पण तिचे मन लागत नव्हते. इतक्यात तिला तिची मैत्रीण नेहा भेटली. तिला पाहून नेहा म्हणाली, अंकिता, तू आणि कॉलेजमध्ये? म्हणजे तुझं लग्न झाले ना? हो, अंकिताने थंडपणे सांगितले. तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? नेहा कचरत म्हणाली. विचार ना, अंकिताने सांगितले. मी ऐकलं तुझ्या लग्नाबद्दल. आधी तुझे लग्न इंदोरला ठरले होते, पण ऐन वेळेला तुझे लग्न दुसऱ्या मुलाशी झाले म्हणून, नेहा म्हणाली. बरोबर ऐकलं आहेस तू, अंकिता म्हणाली. पण असे का झाले? म्हणजे नेमकं काय घडलं होतं? नेहाने विचारले. मग अंकिताने तिला सगळा घटनाक्रम विस्ताराने सांगितला. सगळं काही ऐकून नेहा अगदी शॉक झाली. तरीही तू कॉलेजमध्ये आलीस? म्हणजे आपल्याकडे कसं लग्न झालं की मुलींचं कॉलेज बंद होऊन जातं ना, म्हणून मला आश्चर्य वाटले. त्यातच तुझे लग्न अशा पद्धतीने झाले. तुझ्या सासरच्यांनी विरोध नाही केला तुला कॉलेजला यायला? नेहाने विचारले. नाही, उलट त्यांनी स्वतःहून मला कॉलेजला जा असे सांगितले. मी तर आशा सोडली होती. त्यांचे म्हणणे आहे की तुला वाटेल तेवढे शिक. त्यांचा माझ्या शिक्षणाला पाठिंबा आहे. माझ्या आईबाबांपेक्षा सुद्धा जास्त पाठिंबा आहे मला त्यांचा, अंकिताने सांगितले. ग्रेट आहेत यार तुझे सासू सासरे. आजच्या काळात सुद्धा असे सासरचे लोक असतात का? नेहा आश्चर्याने म्हणाली. अगं, कारण माझी सासूबाई माझी आत्याच आहे. आधीपासूनच माझ्या खूप लाड करायच्या त्या. त्यांना फार कौतुक आहे शिक्षणाचं, अंकिताने सांगितलं. खरंच नशिबान आहेस यार तू, नेहा म्हणाले. थँक्यू. बरं चल, आता मला काही पुस्तके घ्यायची आहेत. त्यानंतर टाईम टेबलसुद्धा समजून घ्यायचं आहे, अंकिता म्हणाली. अंकिताचे कॉलेजमधील काम आटोपत आले होते. कार्तिकच्या ऑफिसला सुटायला आता थोड्याच वेळ बाकी होता. मग अंकिताने स्वतःच कार्तिकला फोन लावला. फोन आलेला पाहून कार्तिकला आश्चर्य वाटले. त्याने फोन उचलला. समोरून अंकिता म्हणाली, माझं कॉलेजमधलं काम संपलं. तुमचं ऑफिस संपलं की तुम्ही मला घ्यायला याल का इथे? दोघेही सोबतच घरी जाऊ. कार्तिकच्या मनात आले की तिला नकारच द्यावा. सकाळी तर आपल्यासोबत आली नाही, आता म्हणावे की तू जा बसने, पण तो तिला नाही म्हणू शकला. त्याच्याही नकळत तो तिला हो म्हणाला. तिलाही आनंद झाला. खरे तर कार्तिकला त्या दिवशी जरा जास्तच काम होते, पण अंकिताने स्वतः फोन करून घ्यायला बोलवले म्हणून त्याला काही कामच सुचत नव्हते. मग तो लवकरच ऑफिसमधून बाहेर पडला आणि थोड्याच वेळात अंकिताच्या कॉलेजसमोर हजर झाला. इथून या दोघांमध्ये सगळं काही आलबेल होईल का? कार्तिकचा गैरसमज दूर होऊ शकेल का? विजय आणि रसिकाच्या आयुष्यात यावेळी काय सुरू असेल? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की बघा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. अजून या कथेचे 2 भाग होतील आणि त्यानंतर आपली कथा संपणार आहे. धन्यवाद.